वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। नमस्कार साधकजन, समर्थांच्या 205 मनाच्या श्लोकांचे विवरण परम आदरणीय श्री तुकाराम नारायण विप्र म्हणजेच योगीसूत यांनी त्यांच्या मनासज्जना या ग्रंथात मांडले आहे. मी सौ अनुराधा अजय खरवडकर आदिशक्ती आध्यात्मिक संघटन नामसंकीर्तनच्या वतीने या ग्रंथाच्या वाचनाचा उपक्रम हाती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. आजचा दिवस आहे 50वा आणि श्लोक आहे 86 आणि 87. मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवूनि राहे तया वीण तो सीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी. मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामासी मारी जगी तो धन्य मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या मनोबोधाचे चिंतन चालू आहे. जन्मजन्मांतर मनावर झालेले संस्कार पुसवून मनाला कुसंस्कार रहित करावयाचे आहे. मन विश्रांतीसाठी जन्मांतर धडपडत आहे, पण अनेक प्रयत्न करूनही आतून समाधान वाटणे त्याला म्हणतात ते मिळाले नाही हे मनाच्या लक्षात आले आहे. प्रयत्न करूनही जेव्हा एखादी गोष्ट साध्य होत नाही तेव्हा श्रेष्ठीकडे मार्गदर्शनासाठी जावे. पण आजचे संत एवढे दयाळू आहेत की प्रभात समयी हे मार्गदर्शन घेऊन आपल्या दारी यायला तयार आहेत. बऱ्याच वेळा मनुष्य सर्व करून भागला म्हणजे परमार्थाला लागतो व परमार्थ करून शुद्ध मनाविरुद्ध घडणे, जीवनामध्ये हानी घडणे हा प्रकार चालूच राहतो. मग मात्र याची परमार्थावरील श्रद्धा डळमळीत व्हायला लागते व हा साशंक व्हायला लागतो. आपल्याला असे ऐकायला मिळते की आम्ही कुणाचे कधी वाईट केले नाही तर आमचे कसे वाईट होईल, किंवा असेही ऐकायला मिळते की आम्ही कधी कुणाचे वाईट केले नाही तर आमच्याच वाट्याला दुःख का. जगात परमेश्वर आहे यावरचा विश्वासच उडाला आहे. चांगल्या माणसाला दुःख देणे हाच जर याचा न्याय असेल तर कशाला या परमेश्वराच्या नादाला लागायचे. या व अशा विचाराने मनुष्य आतून अंशत अशांत तर होतोच, पण उच्चांक एवढा घडतो की तो परमेश्वराबद्दल सूड भावना घेऊन पेटून उठतो. माझे एक स्नेही त्यांच्या सहकार्यावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकल्यामुळे अडचणीत आले व चांगुलपणामुळे प्रचंड त्रास, मानसिक दुःख व आर्थिक हानीही वाट्याला आली. ते आता परमेश्वरावर इतके चिडले आहेत की परमेश्वराचे अस्तित्वच त्यांनी नाकारले आहे. परमेश्वराच्या न्यायबुद्धीवरचा विश्वास उडालेला आहे. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपण आपल्या सांप्रत जीवनात जे सुख दुःख भोगतो ते केवळ या जन्मातील कर्मांमुळेच नव्हे, तर जन्मजन्मांतरीचे कर्म चांगले व वाईट हे आपल्या प्रारब्धात साठले आहे. या सर्व मुदत ठेव पावत्या आहेत.
यातील कोणत्या पावतीची मुदत संपून ती फळ देण्यास उद्युक्त होईल ही बाब गुप्त आहे. पुराणामध्ये मांडव्य मुनींची कथा येते. ती अशी की मांडव्य मुनींना कोणताही अपराध नसताना चोरीच्या आरोपाखाली सुळावर देण्यात आले. ते एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना चोरांनी राजवाड्यात चोरी करून मागे लागलेल्या शिपायांच्या भीतीने मुद्देमाल मांडव्य मुनींच्या पुढ्यात टाकून पळून जातात व अकारण मांडव्य मुनी या चोरी प्रकरणात अडकतात. राजा काहीच विचार न करता सुळाची शिक्षा देतो. मांडव्य मुनींचा अधिकार मोठा असतो. सुळावर येईपर्यंत त्यांचे ध्यान भग्न होत नाही. प्रत्यक्ष सूळ किंचित पोटात गेल्यावर त्यांचे ध्यान भंग होते, पण तोपर्यंत खरे चोर सापडतात व त्यांची मुक्तता होते. मांडव्य मुनी चित्रगुप्ताच्या व यमधर्माच्या दरबारात हजर होतात व आपल्याला अकारण शिक्षा का झाली याचा जाब विचारतात. चित्रगुप्त मांडव्य मुनींचे खाते काढून पाहतात तर त्यांनी लहानपणी एकदा पोथी वाचताना पोथीवर आलेली अळी टोकदार काडीने काढून लांब फेकलेली असते. त्यामुळे त्या अळीतल्या जीवाला जे क्लेश होतात ते मांडव्य मुनींच्या खात्यात पडतात. मग हे कर्म मांडव्य मुनींना क्लेश देते. भगवान विष्णूंनी एकदा नारदाला कामातून सुटका होण्यासाठी माकडाचे रूप दिले होते. या अपमानाने नारदांनी विष्णूला शाप दिला होता की रामावतारामध्ये वानरांचे साह्य घ्यावे लागेल. कृष्णावतारात 14व्या दिवशी विषपान करण्यासाठी आलेली पुतना वामन अवतारात बळीराजाची बहीण असलेली रत्नमाला या वामनावर त्याच्या तेजामुळे वात्सल्य भाविक होते व त्याच वेळी बळीला पाताळात घातल्यानंतर सूड भावनेने पेटते. वात्सल्य भावनेतून स्तनपान करण्याची इच्छा व सूड भावनेतून विषपान करण्याची इच्छा ती पुतना होऊन स्तनपान व विषपान करून पूर्ण करते. आपल्या वाट्याला आलेले सुख हे केव्हा तरी कोणत्या तरी जन्मात केलेल्या पुण्यकर्माचे फळ असते. जेव्हा दुःख येते तेव्हा ते आपण केव्हा तरी केलेल्या कोणत्या तरी पापाचे कर्माचे फळ असते. हा सिद्धांत अत्यंत सूक्ष्म आहे. या सिद्धांतामध्ये समस्त भूतमात्रांचा विचार केला आहे. आपण फक्त आपल्या स्मृतीप्रमाणे कुणाही माणसाचे वाईट केले नाही एवढाच विचार करतो, पण आपल्या स्मृतीपलीकडील समस्त भूतमात्रांबाबत आपल्याकडून काय घडले आहे याची जाणीव आपल्याला नसते. एखाद्याचे अंतःकरण दुखावणे, मनाला क्लेश देणे सुद्धा हत्याच आहे. एवढी सूक्ष्मता कर्मसिद्धांतशास्त्रामध्ये आहे. एवढ्या विस्तृत विवेचनाचे कारण म्हणजे मन सदैव आतून अशांत असते व समाधानासाठी धडपडत असते. आपण वर जो प्रारब्धाचा विचार केला आहे, या प्रारब्धाचा संबंध केवळ आणि केवळ देहभावनेशी असतो, हे मात्र निर्विवाद आहे. मग या प्रारब्धाच्या गती कुणाला बाधत नाहीत. तर ज्यांनी या देहाला सत्संगाचा आश्रय दिला त्यांना, ज्यांनी या देहाला हरिकथेचा आश्रय दिला त्यांना, ज्यांना हृदयस्थ रामाच्या चिंतनाची गोडी लागली आहे असे प्रारब्धसुद्धा त्रयस्थपणे एन्जॉय करतात, पण परमेश्वरावरील त्याची श्रद्धा तसूभरही ढळत नाही. उलट ते परमेश्वराला म्हणतात, नियती नित्य येते घेऊन दुःख भारी, अंती निराश होते पाहून मजला तुझ द्वारी. या प्रारब्धाच्या गतीपासून बचाव करून घ्यायचा असेल तर त्याच वेळी मनाचा बचाव सुखदुःखाच्या आवेगापासून करायचा असेल तर मनाला विश्रांती रामनामात आहे हे निश्चित आहे. रुक्मिणी माता श्रीकृष्णास लिहिलेल्या प्रेमपत्रात म्हणते की मन विश्रांतीचा बोधू म्हणून तू नावे मुकुंदू. भगवंताचे नाम हेच मनाचे विश्रांती स्थान आहे. अशी मोठी कला आहे, ती भगवंत कृपेने प्राप्त होते. देह कारागृहात असताना मन शांत असू शकते काय?
पण लोकमान्य टिळकांनी कारागृहातच गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. एवढेच नव्हे तर प्लेगच्या साथीमध्ये मुलगा भक्ष झाला त्याबाबत लोकमान्य म्हणतात, या सामाजिक होळीमध्ये माझी ही एक आहुती पडली. पण लोकमान्यांनी कधीच परमेश्वराला दोष दिला नाही. या नात्याबद्दल श्रेष्ठांचे विचार असे की जन्मण्यापूर्वी आपण कुणाचे कोण होतो हे अज्ञात आहे. मृत्यूनंतर पुढे काय होणार हेही अज्ञात आहे. मधल्या काळात आपण सर्व ईश्वराचेच आहोत या भावनेने एकमेकाला निस्वार्थ व निरातिशय प्रेम द्यावे. सर्व घडते ती ईश्वराची सत्ता हे मान्य करावे. आपला प्रपंच एकदा रामाचा आहे हे स्वीकारल्यानंतर सुखदुःखांचे खापर रामाच्या माथ्यावर फोडण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण प्रपंच माझा, सुखही माझ्यामुळे आणि दुःख मात्र परमेश्वरामुळे हे परमेश्वर सहन करू शकणार नाही.